बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे जावई बुवांची गोष्ट. या गोष्टीसाठी आभार बालभारती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. गोष्ट चालू करण्याआधी या गोष्टीमध्ये जे कीचक वधाबद्दल येणार आहे तर त्याबद्दल जरा थोडीशी बॅकग्राऊंड. 12 वर्षांच्या वनवासानंतर पांडव 1 वर्षाच्या अज्ञातवासात होते. त्यांनी हा काळ विराट नावाच्या राजाच्या नगरीत वेषांतर करून काढला. भीम हा राजाचा बल्लव म्हणजेच आचारी झाला होता. पांडवांची पत्नी द्रौपदी ही सैरंध्री या नावाने राणीची दासी म्हणून राहिली होती. कीचक हा विराट राजाचा उन्मत्त सेनापती होता. तो सैरंध्रीला म्हणजेच द्रौपदीला फार उपद्रव देई, म्हणून बल्लवाने म्हणजेच भीमाने त्याच्याशी तुंबड युद्ध करून त्याचा वध केला. महाभारतातल्या या कथाभागावर सुप्रसिद्ध नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी कीचकवध नावाचं नाटक लिहिलं आणि त्या काळात ते नाटक अतिशय गाजलं. तर सुरू करूया आजची ही गोष्ट, जावईबुवांची गोष्ट. अनायासे गावात नाटक होणार होतं. ते पाहायला जावईबुवांना बोलावलं तर त्यांचं कौतुक केल्यासारखं होईल असा विचार करून स्वतः सासरे त्यांना निमंत्रण द्यायला गेले. गप्पा टप्पा झाल्यावर सासरे म्हणाले, जावईबुवा, आम्ही मुद्दाम आज तुम्हाला नाटकाचं निमंत्रण द्यायला आलोय. आमचं नाटक बघायला सगळ्यांनी यायचं बरं का, उद्या रात्रीच आहे. जावईबुवा म्हणाले, नाटक? कसलं नाटक? अहो नाटक हो, आपलं पौराणिक. म्हणजे ते काय असतं? म्हणजे काय बरं का, असं म्हणून सासरे समजावून सांगू लागले. कुठली तरी एक गोष्ट घ्यायची आणि ती सगळ्यांसमोर करून दाखवायची. निरनिराळी माणसं त्यात निरनिराळी कामं करतात. फार मजा असते, या आपण पाहायला. कसली गोष्ट असते? कसलीही असते. आता उद्या कीचक वध करून दाखवणार आहोत. जावईबुवा आश्चर्याने म्हणाले, बाप रे, कीचक वध? म्हणजे काय ठार मारून दाखवणार का कीचकाला? नाही, खरं ठार मारून नाही हो दाखवत, आपलं नाटकातलं. हे मग कीचकवध कसला आलाय तो? खोटा कीचकवधच झाला की तो. जावईबुवांनी नापसंती दाखवली. आपल्याला खोट्या खोट्या गोष्टी नाही बुवा आवडत, खरं खुरं पाहिजे. खरा वध दाखवणार असला तर येतो पाहायला. सासऱ्यांना वाटलं जावईबुवा थट्टाच करतायत, म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. खरा कीचकवध दाखवू असं म्हणून कबूल केलं. जावईबुवांना मजा वाटली, त्यांनी सुद्धा यायचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 2 बैलगाड्या वाड्यासमोर उभ्या राहिल्या. एका गाडीत बायका, एका गाडीत पुरुष. सगळ्यांची तयारी झाली. गाडीत बसता बसता जावईबुवांच्या हातातल्या जाड काठीकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. मेहुणा म्हणाला, अहो हे काय भाऊजी हातात? ही तर काठी आहे. अहो ते झालं हो, पण कशासाठी? तो कीचकवध आहे ना म्हणून. म्हणजे? मेहुणा घाबरला. अहो त्या कीचकाचा वध करायचा आहे ना. समजा ऐन वेळेला नाही झाला भीमाच्या हातून तर मी आपला आहेच की. एक काठी त्या कीचकाच्या टाळक्यात घालायची की खल्लास. एका टोल्यात काम होईल. तसं काही करायचं नसतं नाटकात. आपण नुसतं नाटक बघायचं असतं. वा, तिकडे मारामारी होणार आणि आपण गप्प बसायचं. भलतंच की हो. आता जावईबुवा इथेच हट्ट धरून बसतायत की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. शेवटी सासऱ्याने समजावून सांगितलं आणि मग जावईबुवांनी नाईलाजाने काठी टाकून दिली. गाड्या निघाल्या. सगळी मंडळी मारुतीच्या देवळासमोर उभारलेल्या तात्पुरत्या थिएटरकडे गेली. थोड्या वेळाने नाटक सुरू झालं. नाटक पाहत असताना सासरे आणि मेहुणा दोघेही जावईबुवांना मध्ये घेऊन हुशारीने बसले होते. तरी पण नाटक जसजसं रंगात येऊ लागलं तसतसे जावईबुवा एकसारखे उसळ्या मारू लागले. बल्लवाच्या पाकघरातील गमती पाहताना त्यांना भयंकर हसू आलं. इतके की 2-3दा ते खो 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 करून मोठ्यांदा हसले. त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळून वळून बघू लागले. धर्मराजाचे शांत बोलणे ऐकून त्यांना भारी चीड आली. कीचकाचे काम करणारा नटही बावचळून त्यांच्याकडे पाहायला लागला. तेव्हा जावईबुवांनी हाताचा गुद्दा करून त्याला ठोसे मारल्याचा अभिनय करून दाखवला. सासऱ्यांनी त्यांना पुन्हा खाली बसवलं.
पुन्हा नाटक सुरू झालं. अगदी शेवटी मात्र जावईबुवांनी कमाल केली. शेवटच्या प्रवेशात भीम आणि कीचक यांचे मल्लयुद्ध होते. जोराची मारामारी होते आणि कीचक मरतो तो प्रवेश सुरू झाला. तसे जावईबुवा अस्वस्थ झाले. कुस्ती सुरू झाल्यावर तर त्यांना अजिबात राहावेना. एकदा भीम कीचकाच्या उरावर बसला, मग कीचक भीमाच्या छातीवर बसला. झटापट सुरू झाली. जावईबुवांचा चेहरा फारच चिंताक्रांत झाला. ते सासऱ्याला म्हणाले, आता या भीमाचं कसं होईल हो? एखाद्या वेळेस कीचक त्याला ठार मारील ना. सासरे त्यांना खाली बसवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, तसं होत नसतं. भीमच मारणार कीचकाला. तुम्ही नुसतं पहा म्हणजे झालं. अहो काय सांगताय काय? तो बघा भीम गेला पुन्हा खाली. आता तो कसला वर येतोय. आपण सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे. अहो छे हो, भलतंच काहीतरी. तुम्ही बसा खाली. पण जावईबुवांचं तिकडे लक्षच नव्हतं. ताठ उभे राहून ते भीमाला तिथूनच सूचना देऊ लागले. पण भीमाचे काही तिकडे लक्ष जाईना. मग मात्र जावईबुवांना फार राग आला. ताड दिवशी उडी मारून त्यांनी स्टेजच्या दिशेने धाव घेतली. जावईबुवांच्या या वागण्याने सगळीकडे गोंधळ सुरू झाला. सरका सरका बाजूला असं ओरडून त्यांनी स्टेजवर उडी घेऊन कीचकाला एक जोरात ठोसा लगावून दिला. इतक्या जोरात की कीचकाचे डोळेच पांढरे झाले. तो मोठ्याने ओरडला, अगं आय 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 आय, मेलो मेलो मेलो, वाचवा वाचवा. भीम मध्ये पडू लागला तेव्हा जावईबुवांनी त्यालाही एक ठोसा लगावून दिला. हा प्रकार पाहिल्यावर सैरंध्रीने धूम ठोकली. भीम आणि कीचक दोघेही हातात हात घालून पसार झाले. इतकंच नव्हे तर प्रेक्षकातलेही बरेच जण पळत सुटले. पोरे रडू लागली, बायका घाबरल्या. सगळीकडे नुसता गोंधळ माजला. नाटक तिथेच खल्लास झाले. सासरेबुवांनी मोठ्या मुश्किलीने त्यांना शांत करून स्टेजवरून खाली आणले आणि गाड्या भरधाव सोडल्या. थोडा वेळ गेला. गार वारे डोक्याला लागल्यावर जावईबुवांचे डोके जरा थंड झाले. इकडे तिकडे पाहत ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले, आता आमच्या गावी पण असंच नाटक करायचं. मीच भीम होईन म्हणजे कटकटच नाही. तुमच्या या कीचकाला तिकडे पाठवून द्याल काय? तुम्हाला हे नाटक नक्कीच आवडलं असणार, हो की नाही? तर मग भेटूया. एक मिनिट मुख्य तर सांगायचं राहिलंच. बुक्स दॅट स्पीक या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि वेबसाईट आहे www.booksthatspeak.com. भेटूया पुढल्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.